मी व्यक्त करतोय ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने। खलीलभाई यांनी सुद्धा कोणगावचं जे क्रिकेट आहे क्रिकेटसाठी फार मोठे योगदान दिलेलं आहे। खलीलभाईने कित्येक वर्षापासून मी पाहतोय कोणगावासाठी क्रिकेटसाठी फार मोठे योगदान आणि खास करून सलामीला नेहमीच खलीलभाई फलंदाजी करायला यायचे। आजही खेळतायत। आज केपीएल स्टारमधून ते खेळताना दिसत आहेत। आपल्या अनुभवाचा फायदा केपीएल स्टार संघाला देत आहेत। अमजदभाई सुद्धा आहेत, त्यांचेही खूप खूप मी आभार व्यक्त करतोय, कारण ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अमजदभाई यांचं सुद्धा फार मोठे योगदान आहे। त्यांचेही खूप खूप आभार मी व्यक्त करतोय। सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे। डंकन फ्लेचर ऑफ कोण, प्रशांत म्हात्रे आणि दर्शन म्हात्रे अशी सलामी जोडी खेळपट्टीवर आणि क्षेत्ररक्षण लावलं जातंय। यष्टीरक्षक राज भावळे यष्टी पासून दूर, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन थोडासा वाईडिश आणि दोन क्षेत्ररक्षक जे आहेत सीमारेषेवर त्यामध्ये एक वाईड ऑफ लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आहे तो जवळपास डीप मिड विकेट। पहिलं षटक घेऊन ते गोलंदाजीसाठी संघाचा कर्णधार सचिन। प्रशांत खेळण्यासाठी सज्ज होईल आणि नॉस्टाकरीनला दर्शन। सचिन जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप। षटकातील पहिला चेंडू घेऊन पुढला चेंडू सहजगत्या टर्न केलेला आहे आणि चेंडू जातोय टीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार। फुलटच चेंडू होता, डाव्या स्टीवरला फुलटच चेंडू होता, जस्ट टर्न केलं होतं चेंडूला। टिपिकल पॉवर प्लेचा फटका, स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जाणारा पहिल्या चेंडूवर एक दर्जेदार चौकार। चौकारने गुरुकृपा संघाचं खातं उघडतंय। यावेळेला मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात आणि पहिलं यश मिळते सचिन यास। काय चेंडू हाताळला होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटला हलकासा स्पर्श, चेंडू विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातात। पहिलं यश मिळते सचिन यास। पहिलं यश मिळते ते सचिन यास। कोणगाव बिग बॅश लीग 2021 या स्पर्धेचा दुसरा दिवस सुपर संडे आणि सुपर संडेचा पहिला सामना सुरू झालेला आहे। अष्टा एंटरप्राइजेस विरुद्ध गुरुकृपा वॉरियर्स। दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळते आणि निशांत असं असते की जेव्हा पहिल्या षटकामध्ये तुम्हाला सफलता मिळते तेव्हा नक्कीच गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं ते वाढत असतं, संघामध्ये उत्साह निर्माण झालेला असतो, मनोधैर्य सुद्धा वाढत असतं। सचिन आता मात्र खेळण्यासाठी आलेला आहे। अयान, सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट, वॉट अ शॉट, शफल क्रॉस झालेला आहे आणि काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, षटकार। जबरदस्त फटका बघायला मिळाला होता। पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशावर फटका खेळलेला आहे। शफल क्रॉस झाला आणि लॅपी स्वीपचा फटका म्हणता येईल, सरळ भिरकावून दिलं आणि चेंडू गेलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, षटकार। अय्यन आणि षटकाराने खाते उघड केलेली आहे आणि षटकाराने धावसंख्याही वाढलेली आहे। धावसंख्या झालेली आहे 1-10। पहिलं षटक मार्गस, पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर फलंदाज बाद, पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवर षटकार।
सचिन स्विच खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खाली राहतोय. शरीरापासून जवळ फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारचा फटका जर तुम्ही खेळलात तर टायमिंग तुम्हाला साधता येत नाही, कारण एक डिस्टन्स अंतर असणं फार गरजेचं आहे. कुठलाही तुम्ही फटका खेळता, क्रिकेटिंग स्ट्रोक जो असतो, मग स्क्वेअर केला असतो, पुलचा फटका असतो, हुकचा फटका असतो, ड्राईव्हचा फटका असतो, एक अंतर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही टायमिंग चांगल्यापर्यंत करू शकता. याला मात्र वाईड यॉर्कर होता, उजव्या स्टिच्या बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. यस, नो आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट अंपायर. एक अवंतरचे धावमल्टी धावसंख्या झालेली 11. 1-11. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट रन अप, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. नजर हटी, दुर्घटना घटी, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि अय्यान याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसरं यश मिळतंय ते सचिन यास. सरते शेवटी मात्र संघाचा कर्णधार मैदानात प्रवेश करतोय, कारण बघितले की पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. हेमंत कराळे येतोय, त्याच्याकडनं खूप अपेक्षा आहे. युवा कर्णधार आहे, युवा अँड डॅशिंग कर्णधार आहे. कोणगावचा जर विचार केला तर कोणगावच्या संघातून खेळताना आज कित्येक ठिकाणी एक चांगली कामगिरी हेमंत यांनी केलेली आहे. मात्र आज गुरुकुबा संघासाठी काय करते बघायचं आहे. दुसरा धक्का बसलेला आहे, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि त्रिफळाचीत झालेला होता अय्यान. पहिल्या षटकामध्ये दुसरं यश मिळते ते सचिन यास. 2 फलंदाज बाद झालेले, धावसंख्या 11. 2-11. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर सचिन. याला फक्त फ्लिक केल्या, हलक्या हाताने ढकललेल्या चेंडूला लोअर बॉटम हँडल पुश आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, ही चांगली रणनीती आहे. जेव्हा कुठल्याही क्षेत्रात शॉर्ट स्क्वेअर लेगा दिसत नाहीये, फक्त हलक्या हाताने ढकललं होतं. लोअर बॉटम हँडल पुश आणि त्यावर हेमंत 2 धाव पूर्ण करतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संमिश्र समाधानकारक सुरुवात बघायला मिळते. 13 धावा झालेल्या आहेत, 2-13. सिद्धिविनायक एंटरप्राइज आणि वेदांत, दीपक भाऊ मुकादम फॅम टीम सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि कुमार म्हात्रे व डॉक्टर अमोल कराळे फॅम टीम वेदांत, दोन्ही संघ करणाऱ्यांनी यानंतर टॉससाठी तयार राहायचं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाल्यानंतर आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 4 षटके 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत. आमच्यापर्यंत सूचना पंचांच्या माध्यमातून आलेली आहे आणि त्यामध्ये गोलंदाजी तर प्रमुख अष्ना एंटरप्राइजेसचं प्रमुख जे ब्रह्मास्त्र आहे राज बावळ्या. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी राज बावळ्याने केलेली आहे. मात्र ह्या म्हणजे महत्त्वाचं गोलंदाजी कशा प्रकारे करतोय, कारण सचिन याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. 9 13 धावा दिलेल्या आहेत, पण 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेल्या आहेत. आता मात्र राज बावळ्या येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल दर्शन म्हात्रे. क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं असणार आहे, क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, त्यानंतर शॉर्ट पॉइंट थोडासा बॅकवर्ड, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. राज बावळ्या, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. काय चेंडू हाताळला पहिला चेंडू आणि महत्वपूर्ण सफलता मिळवून दिली. दर्शन म्हात्रे बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय. परफेक्ट यॉर्कर चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर सफलता. आणि राज बावडे यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये सातत्य दाखवलेलं आहे. कुठल्याही फलंदाजाला आतापर्यंत
आत्मविश्वासपूर्ण राजबॉलच्या गोलंदाजीचा सामना आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाने केलेला नाही आहे. आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक चांगली सुरुवात केली, पहिल्या चेंडूवर यश मिळवतोय. दर्शन बाद झाल्यानंतर आता मात्र खेळण्यासाठी येतोय प्रथम मुकादम, जो अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाज त्याबरोबर फलंदाजी सुद्धा चांगल्या प्रकारे करतोय. मधल्या भळीतील एक नामांकित फलंदाज सुद्धा आहे आणि उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहे. पण यावेळेला मात्र थांबावं लागणार आहे, कारण सलामी जोडी लवकर तंबूत परतलेली आहे. दर्शन बाद झालेले आहे, त्यानंतर प्रशांत बाद झाला. त्यानंतर आयन याने एक षटकार मारून खूप अपेक्षा निर्माण केल्या होत्या, तो सुद्धा फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. आता मात्र जी अपेक्षा असणार आहे ती संघाचा कर्णधार हेमंत आणि प्रथम याच्याकडून. तीन बाद 13, दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. राजबावळ्या लेफ्ट आर्म, याला फटका खेळलेला आहे आणि फॉलो थ्रू मध्ये एक सॉफ्ट डिसमिसल, सहज सोपा सुंदर झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का. चार फलंदाज बाद झाले, आता मात्र हॅट्रिकवर आहे राजबावळ्या. विकेट हॅट्रिक पूर्ण करते का बघायचं आहे. हे पाहू शकता कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. शॉर्ट बॉल थोडा फोर्स करण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग साधता आलेलं नाही आणि फॉलो थ्रू मध्ये राजबावळ्याने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाहीये. झेल घेतोय आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण दुसरी सफलता अर्जित करतोय. आता मात्र खेळण्यासाठी येतोय गणेश. चार फलंदाज बाद झालेले आहेत आणि आतापर्यंत तरी सचिन यांनी जो निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा, तो योग्य वाटतोय. कारण स्वतः सचिन यांनी गोलंदाजी केली, दोन फलंदाज बाद केले, त्यानंतर बावळे यांनी लागोपाठच्या दोन चेंडूवर दोन सफलता मिळवल्या आणि चांगली सुरुवात करून दिलेली आहे. आता मात्र खेळण्यासाठी येतोय गणेश. चार बाद, धावसंख्या 13. क्रिकेटचा 13 हा अशुभ आकडा आहे. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात कोणगाव बिग बॅश लीग 2021 आणि या स्पर्धेचा सुपर संडे. राजबावला लेफ्ट आर्म हॅट्रिकवर, याला फुलटॉस चेंडू होता, फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे, थोडासा मिसफील्ड होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातो, धोकादायक होऊ शकतो. मात्र फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. धावबाची संधी होती, थ्रम्बल झाला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. दोन धाव मात्र पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेले 15. 4 बाद 15. अंडरस्टँडिंग बघायला मिळालेलं नाहीये. चार फलंदाज बाद झाल्यात. पहिला फलंदाज बाद झाला होता प्रशांत, त्यानंतर बाद झाला होता अय्यान, त्यानंतर बाद दर्शन म्हात्रे, त्यानंतर बाद झाला प्रथम. खेळते तो गणेश आणि हेमंत. गणेशकडे सुद्धा मोठे पटके खेळण्याची क्षमता आहे, पण त्याचा वापर योग्य वेळी करतोय का बघायचा आहे. राजबावला लेफ्ट आर्म, याला मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. मग काय चेंडू हाताळला होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता, शरीरापासून जवळ निघून गेला होता आणि कुठल्याही प्रकारे फुटवर्क बघायला मिळाले नाही. जागेवरच खेळण्याचा प्रयत्न. राजबावळ्याचं एक असं वैशिष्ट्य आहे की वेगामध्ये चेंडू सुद्धा हाताळतोय आणि मध्ये मध्ये त्याला टर्न सुद्धा प्राप्त करतोय. प्रत्येक व्हेरिएशन बघायला मिळते चेंडूमध्ये. आपण प्रत्येक चेंडू जर बघितलं व्हेरिएशन, यापूर्वी चेंडू फुलटॉस चेंडू होता, पहिला यॉर्कर चेंडूवर त्रिफळाचित केलं होतं आणि आता चेंडू गुडलाईन्सवर पडून अनपेक्षित बाउन्स झाला होता. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळतं राजबावळ्याच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत पाहतो राजबावळे यांनी 4 चेंडू टाकलेले आहेत. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता अर्जित केलेल्या आहेत. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे, सरळ स्ट्रेट टू एक्स्ट्रा कव्हर आणि त्यावर एक धाव गणेश पूर्ण करतोय. डिफेन्सिव्ह खेळलेलं होतं, हे फार महत्त्वाचं आहे, कारण क्रिकेटचं सूत्रच मुळात हे आहे की चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करायचा आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा, सीमारेषेचा रस्ता दाखवायचा.
याला म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेटचं सूत्रच मुळात ते आहे. काय गोलंदाजी साकारलेली आहे षटकामध्ये. फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा देऊन आतापर्यंत 2 फलंदाज बाद केले. शेवटचा चेंडू आहे. खेळण्यासाठी सज्ज होते हेमंत. याला पुन्हा डिफेन्सिव्ह खेळलेला आहे. डिफेन्स केलेला आहे. स्ट्रेट टू गली आणि त्यावर 1 धाव पूर्ण करते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 17. 4 बाद 17. आणि 2 षटकामध्ये काय होतंय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रथमच सज्ज होत आहेत. या स्पर्धेमध्ये नाही होते, ह्या मैदानावर माझे सहकारी समालोचक युवा समालोचक आहेत. परंतु काही 3 ते 4 वर्षात खूप चांगली प्रगती केलेली आहे. प्रतिभावान समालोचक आहेत आणि खूप चांगला उज्ज्वल भविष्यकाळी त्यांच्यासाठी असणार आहे. निशाल पाटील. तर नक्कीच धन्यवाद गवळी सर. तर मित्रांनो, आपण पाहतात बिग बॅश कोणगाव प्रीमियर लीग अप्रतिम असं आयोजन आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला आहे अश्ना एंटरप्राइज विरुद्ध गुरुकृपा वॉरियर्सच्या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कॉल झाला होता. तर अश्ना एंटरप्राइज संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि गुरुकृपा वॉरियर्स संघाला या मॅचमध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना फलकावर धावा झाले त्या 4 बाद 17 धावा आणि षटक क्रमांक 30 घेऊन आला यावेळेस गोलंदाज असेल. या ओव्हरमध्ये भाविक आलाय. एक खूप चांगली गोलंदाजी आपण बघितली मागच्या षटकामध्ये. अक्षरशः इम्प्रेस केलं होतं राज बावल्या या गोलंदाजानं. सुरुवातीच्या षटकामध्ये 13 धावा आल्या. त्या कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता संघ, परंतु षटक क्रमांक 2 टाकत असताना काय अफलातून गोलंदाजी केली होती राज बावल्या या गोलंदाजानं या मॅचमध्ये. दरम्यान षटक क्रमांक 30 भाविक आणि समोर असेल यावेळेस फलंदाज हेमंत कराले. आपण पाहतोय मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी आलाय आणि या खेळाडूला चांगली फलंदाजी करावी लागेल. स्वतः कर्णधार देखील आहे या टीमचा. भाविक आपल्या षटकाकडे पुढील चेंडू लेट ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला जाऊन फुलचा फटका. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. सुरेख फटका हेमंतच्या बॅट बंधून झालाय या मॅच मध्ये. फटका हेमंतच्या बॅटमधून आपण पाहिला. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला गेला, फुल केला आणि चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 4 बाद 23 धावा. तर नक्कीच खूप चांगला फटका आपण बघितला या फलंदाजच्या बॅटमधून आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय भाविक या गोलंदाजावर. पुन्हा एकदा भाविक आपल्या षटकाकडे पुढील चेंडू हेमंत साडी लेपम ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू आता समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडच्या दिशेने चेंडूला टर्न केलाय डीप वरून. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव मिळेल या खेळाडूला. एका धावेनं फलकावर धावा झाले ते 24 धावा. तर खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. बघितलं मागच्या षटकामध्ये गोलंदाजानं अधिराज्य गाजवलंय, परंतु षटक क्रमांक 30 टाकत असताना कुठेतरी हेमंत कराळे या फलंदाजानं मात्र या गोलंदाजावर आक्रमण केलं होतं. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. बिग बॅश प्रीमियर लीग कोणगाव यांच्या माध्यमातून साकारलेली अप्रतिम स्पर्धा बिग बॅश लीग. अतिशय सुंदर आयोजन आपण पाहतोय. पुन्हा एकदा भाविक आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस समोर असेल फलंदाज आपण पाहतोय गणेश आलाय. तर नक्कीच मधल्या फलीतील एक चांगला खेळाडू गुरुकृपा वॉरियर्स टीमचा. खोलट टप्प्याचा चेंडू होता. अप्रतिम चेंडू. चेंडून पडल्यानंतर वेध मात्र घेतला यष्टीरक्षकाचा. काय चांगला चेंडू फेकलाय आता मात्र या गोलंदाजानं. तर नक्कीच फुटवर्क चेक केलं होतं, कुठेतरी फुटवर्क झालं नव्हतं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर वेध मात्र घेतलं यष्टीरक्षकाचा. एक चांगल्या चेंडूची समाप्ती मात्र भाविक हा गोलंदाज या ओव्हरमध्ये करतोय. पुन्हा एकदा भाविक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल यावेळेस गणेश हा फलंदाज. भाविकचा चेंडू गणेश साडी. यावेळेस फुलटा चेंडू होता. एक चांगला आपण ऑफ ड्राईव्ह पाहतोय समोरच्या दिशेने. डीपवरून षटरक्षक येईल तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 या आकड्यावर. तर नक्कीच आपण बघितलं खूप चांगलं क्रिकेट, खूप सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. जेव्हा जेव्हा संधी निर्माण झाली तेव्हा तेव्हा मोठे फटके आले, परंतु जेव्हा जेव्हा चांगला चेंडू फेकलाय त्या चेंडूला सन्मान देखील या मॅचचा आपण विचार केलाय तर दिला गेला या टीमच्या माध्यमातून. पुन्हा एकदा भाविक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल हेमंत. फुलटा चेंडू आता चांगला फटका आहे. चेंडू मात्र यावेळेस मात्र पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक दर्जेदार लाजवाब फटका हेमंतच्या बॅटमधून.
आज चांगला फटका हेमंत करालेच्या बाटाबंधून आलाय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 31 धावा. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. फुलटच चेंडू होता, यावेळेस चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. एक चांगला फटका हेमंत कराले आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमचा आडी. आतापर्यंत आपण बघितलं हेमंतनं आपल्या टीमचा आडी 16 धावांचं योगदान दिलंय. तर नक्कीच ज्या पद्धतीनं हेमंत मैदानामध्ये उतरला होता, संघ अडचणीमध्ये सापडला होता, परंतु कर्णधार एक रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं ती मात्र दाखवून देतो हा खेळाडू फलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा भाविक आपल्या षटकडे पुढील चेंडू हेमंत साडी. आतापर्यंत 16 धावांचं योगदान दिलंय या खेळाडूनं आपल्या टीम साडी. तर नक्कीच आपण पाहिलं सुरुवातीच्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर मात्र भाविकनं कमबॅक केलं होतं, परंतु हेमंत यानं पुन्हा एकदा आक्रमण केलं या गोलंदाजावर. भाविक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता, यासाठीचं वाईड पंच दुनिया समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल. धावा झाले ते आता मात्र 32 धावा. कुठेतरी षटकार मारला आणि कुठेतरी मानसिक दडपण जाणवते. यावेळेस गोलंदाजावर शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, दिशा भरकटलाय आणि चेंडू मात्र स्वैरमारा करतोय. पुन्हा एकदा भाविक आपल्या षटकडे पुढील चेंडू लेट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अतिशय खराब क्रीजच्या बाहेर नो बॉल पंच घोषित करतील आणि यापुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर मानसिक दडपण काय असतं ना ते जाणवतं आता मात्र मैदानावर गोलंदाजी करत असताना. ज्या पद्धतीनं हेमंत यानं इम्प्रेस केलंय फलंदाजी करत असताना, तो कुठेतरी दडपण यावेळेस आपल्याला भाविक या गोलंदाजावर जाणवतोय या मॅच मध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर एक चांगला क्रिकेट सुरुवातीच्या षटकामध्ये राज बावल्या या गोलंदाजानं इम्प्रेस केलाय, परंतु षटक क्रमांक 3 टाकत असताना भाविक कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. कुठेतरी लाईन लेग व्यवस्थित होत नाहीये, दिशा मात्र भरकटलाय भाविक हा गोलंदाज. भाविक पुन्हा एकदा उलटा चेंडू होता, यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक. यावेळेस देखील चेंडू फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ. 6 धावांचा आडी सुरेख फटका हेमंतच्या बॅटमधून आलाय. तर नक्कीच्या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. काय चांगली फलंदाजी, अक्षरशः फलंदाजी करत असताना हेमंत हा फलंदाज या मॅच मध्ये आग ओकतोय. काय चांगली फलंदाजी, इम्प्रेस केलाय. तर सुरुवातीच्या आपण 2 षटकांचा विचार केला तर एक चांगली कामगिरी मित्र म्हणेन आपण बघितलं आशना एंटरप्राइज टीमची गोलंदाजी करत असताना, परंतु षटक क्रमांक 3 टाकत असताना भाविक या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडला हा फलंदाज. खूप चांगली बॅटिंग गवळी सर आपण पाहतो या ओव्हर मध्ये. यस निशान, आपण मिडल कॉर्नर्स कमीत कमी करायचे. मिडल कॉर्नर्स आपण कमीत कमी करायचे, कारण वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. आणि कॅप्टन इनिंग खेळताना पाहतोय आपण या ठिकाणी हेमंत 39 धावा, एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा म्हटलं 13च्या सरासरीने धावा जमवल्या आहेत. याचप्रमाणे जर धावसंख्या जमवली तर 50चा आकडा सहजगत्या पार होऊ शकतो. टॉससाठी यायचं आहे, यानंतर टॉस होणार. सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि वेदांत वॉरियर दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचं आहे. 4थं षटक संपल्यानंतर लगेचच टॉस होईल. तर नक्कीच अतिशय सुंदर फलंदाजी आपण बघितली 3ऱ्या षटकामध्ये हेमंत करालेने इम्प्रेस केलं होतं. एकंदरीत त्या ओव्हरमध्ये 22 धावा एकंदरीत आपल्याला पाहतोय धावपळकावर येतात. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना गुरुकृपा वॉरियर्स संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 4 बाद 39 धावा. तर षटक क्रमांक 4 गोलंदाज यावेळेस असेल प्रवीण आलाय. प्रवीण या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. प्रवीणला देखील खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा प्रवीण यावेळेस बॅकफुटला जाऊन फुलचा फटका. यावेळेस चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षकाच्या वरून, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. आणखीन एक दर्जेदार लाजवाब फटका. या षटकारासाठी पारितोषिक आले आपण पाहतोय. तर गणेशानं जो षटकार मारला ना त्यासाठी परेश महाजन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले आणि आणखीन एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक परेश महाजन यांच्याकडून जाहीर झालंय. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकाकडे पुढील चेंडू गणेश साडी. यावेळेस चेंडपेस गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस मात्र कुठेतरी फलंदाजाच्या पासून चेंडू दूर ठेवलाय. पडल्यानंतर चेंडू वेध मात्र घेतला यष्टिरक्षक राज बावल्याचा. यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकतोय हा गोलंदाज. आपण बघितलं फुटवर्क चेक केलाय, शरीरापासून दूर चेंडू ठेवला आणि काय चांगला चेंडू मात्र फेकलाय या गोलंदाजानं आता मात्र या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकाकडे पुढील चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
गणेशसाठी यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र संधी निर्माण झाली होती परंतु एक धाव, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु पंचांनी बीमर घोषित केलाय आणि पंच देखील या गोलंदाजाला ताकीद करतील की पुन्हा या ओव्हरमध्ये तू जर बीमर चेंडू फेकला तर तुझ्या गोलंदाजीवर मात्र बंदी टाकण्यात येईल असं देखील पंच ताकीद करतील या गोलंदाजाला. या ओव्हरमध्ये एक चांगला चेंडू फेकल्यानंतर कुठेतरी शरीरभेदी चेंडू फेकलाय या गोलंदाजानं, नो बॉलचा इशारा आणि या पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असेल या ओव्हरचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकडे पुढे चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर असेल हेमंत कराले. चेंडफेस गतीमध्ये परिवर्तन परंतु दिशा भरकटलाय, पंच दुनिया समांतर करतील अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल, फलकावर धावा झालेत आता मात्र त्या 48 धावा. तर नक्कीच मानसिक दडपण जाणवते या गोलंदाजावर. आपण बघितला एक षटकार पहिला गणेशाच्या बॅटमधून, तदनंतर मात्र खराब स्वैर मारा करतोय हा गोलंदाज, कुठेतरी मात्र मनोधर खचलं गेलाय परंतु क्षमता आहे या टीमकडे. आष्टा एंटरप्राइजचा आपण विचार केला तर एक चांगला संघ देखील आहे, क्षमता आहे परंतु गोलंदाजी करत असताना आता मात्र उरलेल्या काही चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी मात्र प्रवीण या गोलंदाजाला करावी लागेल. प्रवीण पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढे चेंडू हेमंत साडे, हेमंतच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार लाजवाब फटका, अप्रतिम चेंडू मात्र गेलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, सरळ 7 धावांसाठी. शॉर्ट बॉल होता आणि काय हुकचा फटका खेळला होता जबरदस्त. चेंडू तितका शॉर्ट नव्हता पण जवळपास खेचून मारला होता आणि चेंडू गेला होता लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. तर नक्की ज्या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 54 धावा, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर सुरू असताना. पुन्हा एकदा प्रवीण आपल्या षटकाळी पुढे चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, समोर असेल हेमंत. चेंडूपेस गतीमध्ये परिवर्तन केलंय परंतु चेंडू मात्र गेलाय. यावेळेस आपण पाहतो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेक इकडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या चेंडूवर, 2 धावेनं मात्र फलकावर धावा झाले तर 56 धावा. एक चांगली फलंदाजी इंटेलिजंट क्रिकेट हेमंत याच्या माध्यमातून खेळलं गेलंय. या मॅचचा आपण विचार केला तर अतिशय सुंदर फलंदाजी अक्षरशः इम्प्रेस करून सोडलाय या फलंदाजानं या इनिंगचा आपण विचार केला तर. आतापर्यंत खूप चांगला स्कोअर आपण पाहतोय धाबळकावर 56 धावा एकंदरीत षटक क्रमांक 4 सुरू असताना. प्रवीण आतापर्यंत महागडा ठरतो या षटकाचा विचार केला तर, परंतु हेमंत कराळे आतापर्यंत 30 या धावसंख्येवर खेळतोय आपल्या टीमसाठी. एक चांगली फलंदाजी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली या खेळाडूनं आणि एक चांगली कामगिरी देखील आपल्या टीमसाठी केली आहे. प्रवीण पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, यावेळेस मात्र अप्रतिम फटका, यावेळेस देखील चेंडू मात्र जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, सरळ 7 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार अफलातून फटका हेमंत करालेच्या बॅटमधून आलाय. पुढील चेंडू चंदपेस गतीमध्ये परिवर्तन परंतु यावेळेस मात्र हेमंत यानं ओळखलं होतं आणि चेंडू मात्र फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार अफलातून फटका हेमंत करालेच्या बॅटमधून या मॅच मध्ये आलाय. फलंदाजी करत असताना गुरुकृपा वॉरियर्स संघानं फलकावर धावा लावल्या त्या 68 धावा आणि 69 धावांचं आव्हान ठेवलंय या मॅच मध्ये. तर नक्कीच यावेळेस मात्र आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये, तिथे आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर असतील. धन्यवाद निशांत पाटील. दोन्ही संघ कर्णधार आणि यायचं आहे सिद्धिविनायक आणि वेदांत वॉरियर्स. यस सिद्धिविनायक संघाचे कर्णधार येत आहेत, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर
या ठिकाणी वेदांत वॉरियर्स आणि आमचे मान्यवर असतील एकता मेदल प्रशांत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 षटकांचा सामना. येस, वेदांत वॉरियर्स संघ कर्णधार या ठिकाणी कॉलिंग. येस, सिद्धिविनायक संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे. म्हणजे आपला खूप खूप आभार टॉससाठी आलात. नाणेफेक जिंकलेले 4 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवण्याचा प्रयत्न असणार आणि खास करून कुठल्या फलंदाजाला लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल? श्याम आहे त्यांचा. काल त्यांनी चांगलीच 52 रनांची पारी खेळला तो, त्याच्यामुळे त्याच्याकडे आमचं लक्ष असेल. कसा अनुभव आला ही स्पर्धा खेळताना? अजूनही भरपूर सामने बाकी आहेत, पण आतापर्यंत कसा अनुभव, कसं एन्जॉय केलंय? खूप चांगला अनुभव आहे आणि आमची टीम खूप चांगली खेळली काल. आणि पोरं एकत्र येऊन डिसिजन, आणि आम्ही जो डिसिजन घेतला त्या डिसिजनला मान्य करतात, त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही झाला आणि आमची टीम चांगल्यात चांगला परफॉर्मन्स दिला इथे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. काल अतिशय एक चांगली खेळी केली होती, खास करून दुसरं अर्धशतक पटकावलं होतं, त्यामुळे उत्साह असेल संघामध्ये. दुसरी गोष्ट, नाणेफेक हारलेल्या आहेत. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे, कुणाकडनं खूप अपेक्षा आहे. नो डाऊट श्याम याने आतापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे, अजूनही करायची आहे, कारण विजय प्राप्त करायचे. कुणाकडनं अपेक्षा असणार आहे? कपिल आहे, संदीप पाटील आहे, प्लस आपला कुमार भाऊ आहे, यांच्या जोडीला. आणि मी पहिल्या सामन्यात तुम्ही एकतर्फा पराभव स्वीकारला होता, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरीवरून कमबॅक केलं होतं. आता जर तुम्हाला सामना जिंकावा लागेल, सुपर फोरमध्ये पोहोचायचं असेल, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50+. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे सिद्धिविनायक विरुद्ध वेदांत वॉरियर्स. सिद्धिविनायक संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि वेदांत संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनी खूप खूप शुभेच्छा देतोय आणि घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक निशांत पाटील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गवळी सर. तर पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितली खूप चांगली बॅटिंग झाली आहे. गुरुकृपा वॉरियर्स संघाने हेमंत करालानं अक्षरशः इम्प्रेस केले. फलंदाजी करत असताना त्या फलंदाजानं एकंदरीत 42 धावा चं योगदान दिलं होतं आपल्या टीमसाठी. एक अप्रतिम फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण बघितली, परंतु गोलंदाजी करत असताना एक षटक वगळता पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं गोलंदाजांना. अष्टा एंटरप्राइज संघाचा आपण विचार केला तर राज बावल्या या गोलंदाजानं अक्षरशः षटक क्रमांक दुसरं टाकत असताना इम्प्रेस केलं होतं, परंतु षटक क्रमांक तिसरे टाकत असताना कुठेतरी हेमंत यानं आक्रमण केलं होतं भाविक या गोलंदाजावर. एकंदरीत 22 धावा. त्यानंतर षटक क्रमांक प्रवीण याने टाकलं होतं चौथं, त्यामध्ये 29 धावा एकंदरीत फलकावर आल्या होत्या. तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल, खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त दुसरा कोणी बसू नये, अन्यथा आपल्या टीमला पॅनलाइज करण्यात येईल. मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, खेळाडूच्या व्यतिरिक्त त्या खेळाडू कक्षामध्ये कोणाला बसू नका. तर नक्कीच मित्रांनो, आपण पाहतोय कोणगाव बिग बॅश लीग एक अप्रतिम असं आयोजन. तर तसेच व्यासपीठावर महेशभाई नाईक आदरणीय यांचं आगमन झालंय. आदरणीय महेशभाई नाईक यांचं आगमन झालंय. त्यांच्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि आपण या ठिकाणी आलात त्यासाठी आपला आभार देखील. तर नक्कीच यापुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सरांना. धन्यवाद निशांत पाटील. काय फलंदाजी केली होती हेमंत याने. 42 धावा, विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी केली होती. कॅप्टन इनिंग पेश केली होती आणि समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 69 फुल टच चेंडू आणि स्वंग केलेला चेंडू हवेत आहे. शतक चेंडू खाली येतोय आणि पहिल्या चेंडूवर सफलता.
पहिला चेंडू आपण बघितला होता फुलटॉस, त्यावर मात्र फलंदाज बाद झाला होता. हा चेंडू सुद्धा फुलटॉस चेंडू होता आणि अतिशय चांगला फटका, टिपिकल पॉवर प्लेचा फटका लोकेश खेळला होता. कारण लॉंगॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता हे बघितल्यानंतर मिडॉनच्या वरून फटका खेळला होता आणि एका टप्प्यानं चेंडू लॉंगॉन सीमारेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. 1-4. पहिलं षटक आहे मार्गस. 69 धावांचं लक्ष्य आहे. येस, 19.75 म्हणजे 19 किंवा 20 धावा या प्रत्येक षटकामध्ये कराव्या लागतीलच. आस्किंग 100 आवश्यक धावगती फार मोठी आहे. किमान 2 ते 3 मोठे फटके खेळावेच लागतील विजयापर्यंत पोचायचं असेल अशा एंटरप्राइजेस संघाला. तर प्रथम याला मात्र शॉर्ट टर्म पूलचा फटका आणि काय फटका केला, पंचांचा काय इशारा येतो बघायचा आहे. 6-4. पंचांचा काय इशारा या ठिकाणी ते बघायचं आहे आपल्याला. 6 धावांसाठी षटकार, कॅल्क्युलेटेड सिक्सर, बरोबर सीमारेच्या प्रमाणे हेमंत यांनी इनिंग खेळले त्याप्रमाणे लोकेश याला खेळपट्टीवर थांबून खेळावं लागेल. लोकेशकडे क्षमता आहे आणि त्याने दाखवून दिलेलं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर षटकार आणि आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहतोय अशना एंटरप्राइजेस. येस, आमचे रोहिदासजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे काल गारेगार कलिंगडाचे स्पॉन्सर होते आमचे रोहिदासजी पाटील, त्याचबरोबर आमचे रुपेशजी नाईक, आमचे भाई नाईक यांचे बंधू. तशी भाई नाईक यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे. महेश भाई नाईक यांचं हे मैदानासाठी सुद्धा त्यांची एक अपार मेहनत, मैदान जे सुसज्ज पाहतोय आपण त्यासाठी आमचे महेशजी नाईक यांची सुद्धा अपार मेहनत आहे. आणि KPS मध्ये जे स्टार आहेत ते याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे, सीमारेच्या बाहेर जातो का बघायचं आणि वाईड ऑफ लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर केली आहे. काय फटका खेळलेला आहे मास्टर ब्लास्टरच्या अंदाजामध्ये. जबरदस्त फटका बघायला मिळाला होता. थोडासा शॉर्ट चेंडू होता, फोर्सच्या अंदाजाने फटका खेळला होता मास्टर ब्लास्टर सजिनो. असा फटका जे पाहूया आपण रिप्लेमध्ये कसा फटका खेळलेला आहे. फोर्स केला. अशा प्रकारचा फटका जर खेळायचा असेल तर ताकदीचा वापर खूप करावा लागतो, अन्यथा झेलबाद होण्याची शक्यता जास्त असते. मात्र वाईड ऑफ लॉंग ऑन बाउंड्री क्लिअर केले. काय प्रक्षेपण आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून आज स्वतः सूरज म्हात्रे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रोप्रायटर आहेत GTCचे. षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढलेली, धावसंख्या झालेली 16. प्रथम राऊंड विकेट. यावेळेला मात्र चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. लाईन चांगली होती, लाईन मात्र चांगली नाही. 51 धाव मिळते, धावसंख्या झाली 17. एक आहे मात्र लोकेश जोपर्यंत खेळपट्टीवर आहे. लोकेश राजबावल्याकडे क्षमता आहे. यावाला मात्र काय फटका खेळलेला इनसाइड आउटचा आणि चेंडू डीप कव्हर सीमारेच्या बाहेर जाते. चौकार. पूर्ण सूत्र आपल्या हातात घेतील. लोकेश याने काय फटका केलेला आहे. गॅपमधून कलात्मक क्रिकेट सुद्धा बघायला मिळालेला आहे आणि पाहू शकता आपण कशाप्रकारे फटका खेळलेला आहे. कलात्मक क्रिकेट, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका. चेंडू डीप कव्हर, सीमा पार, चौकार. चौकार आता मात्र अशना एंटरप्राइज संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 21. आवश्यक धावगती आस्किंग रन रेट आहे त्या धावगतीला स्पर्श केलेला आहे, किंबहुना त्यापेक्षा पुढे सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. प्रथम
याला माझा शॉर्ट रंपूलचा फटका टँक केलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चोवीस धावा पटकावलेले आहेत, त्यामध्ये 2 षटकार आणि 3 चौकार. अतिशय सुंदर धून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे प्रतीक डीजे. चौकार लागला, षटकार लागला, फलंदाज बाद झाला की धून आमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि सुंदर माईक सिस्टीम त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि निशांत, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रतीक डीजे यांनी जवळपास सीमारेषेच्या बाहेर 8 मॉनिटर लावलेले आहेत व्हॉईससाठी. अशा प्रकारचे मॉनिटर फक्त आपण IPL मध्ये पाहतोय. आपण इतके मेगा इव्हेंट्स बघितले, मेगा इव्हेंटमध्ये सुद्धा अशा प्रकारची सिस्टीम बघायला मिळालेली नाही आणि पहिल्यांदा श्रेय जाते प्रतीक डीजे यांना. 8 मॉनिटर आहेत सीमारेषेच्या बाहेर, त्यामुळे ज्या गॅलरीज जे आहेत प्रत्येक प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर आवाज आपला पोचतोय. गावदेवी स्टँड, चेरोबा स्टँड, वेताळदेव स्टँड. धावसंख्या आहे 25. मसोबा स्टँड, अशा गॅलरीज आहेत. प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था आणि खास करून गावदेवी स्टँड जे आहे ते प्रेक्षकांसाठी खूप पॉप्युलर स्टँड आहे. नेहमीच आम्ही जेव्हा जेव्हा पाहतो जास्तीत जास्त प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेले दिसत आहेत. पण आज पहिल्या सामन्यापासून गावदेवी स्टँड, चेरोबा स्टँड, वेताळदेव स्टँड, मसोबा स्टँड, खास करून गुरुकृपा वॉरियर्सचे खूप सपोर्टर्स आलेले आहेत. यस, दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे ग्रामपंचायत कोणच्या विद्यमान उपसरपंच सन्माननीय सौ कृतिकाताई प्रमोद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. तसेच प्रमोदजी पाटील समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते यांचंही आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच विनोद हनुमान पाटील यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. याला मात्र खराब चेंडू आहे, पंचांचा बीमरचा इशारा ते बघायचा आहे. धावाची शक्यता आहे. पंचांचा बीमरचा इशारा आलेला आहे. तीन धावा झालेल्या, 2+1. यस विनोद सर, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. यस विनोद सर, वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे, सुस्वागतम. नक्कीच विनोद सर खूप बरं वाटते, कारण एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि उत्कृष्ट अँकर सुद्धा आहेत विनोद सर. खूप खूप स्वागत आहे आपलं. त्याचबरोबर आमच्या कृतिकाताई पाटील जे विद्यमान उपसरपंच आहेत ग्रामपंचायत कोणच्या, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे प्रमोदजी पाटील जे एक युवा नेते आहेत, युवा आणि डॅशिंग नेते आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आलोकजी म्हात्रे, यस, कोण विसरणार आहे मित्रा चषक. आलोक म्हात्रे, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम. ॲडव्होकेट दिनेश भोईर, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत. आलोक म्हात्रेला कोणी विसरू शकणार नाही. एक काळ असा होता की या मैदानावर मित्रा चषक एक नामांकित स्पर्धा त्यांनी जवळपास 4 ते 5 वर्ष आयोजन केलं होतं. त्यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक स्वागत. तर एक दमदार सुरुवात कारण 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 25 धावा. आपण ट्रॅक पॅन्ट थोडी खाली करायची आहे. याला मात्र काय फटका केलेला आहे, स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
आता मात्र दोन्ही बाजूने आक्रमण बघायला मिळते असं वाटते, कारण सुरुवातीला लोकेश याने आक्रमण केलं होतं आणि राज बावडे यांनी पहिल्या चेंडूला प्रहार केलेला आहे. चेंडू कुठेतरी दूर निघून गेलेला आहे. षटकारने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 31. रिप्लेमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. 34 झालेले आहेत. सरळ सीमारेच्या बाहेर निघून गेला होता 6 धावांसाठी. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 34. निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण जे लक्ष्य आहे ते 69 धावांचं आहे. गणेश याला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह, मात्र टायमिंग साधता आलेलं नाही. धोनीच्या हाताने फटका खेळला होता. चेंडू सरळ जातो डीप मिडॉनला आणि त्यावर एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. राजबावले स्ट्राईक रोटेट केली जाते. हे फार महत्त्वाचं आहे, कारण लोकेश पण सुद्धा विस्फोटक फलंदाजी करतोय. षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या झालेली 35. गणेश शॉर्ट रन अप. याला मात्र चेंडू फटका केलेला आहे. चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. वाईड अप लॉंग ऑन सीमा पार. चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 39. आमचे जे मान्यवर आहेत यांच्या माहितीसाठी हा जो सामना सुरू आहे, अष्ना एंटरप्राइज अमजदभाई शेख यांचा संघ आहे याविरुद्ध गुरुकृपा वॉरियर्स चे युवा नेते भूषणजी भगत यांचा संघ. 69 धावांचं एक विशाल लक्ष्य समोर ठेवलं होतं. हेमंत कराळे यांनी 42 धावांची तुफानी खेळी केली होती, परंतु या धावसंख्येचा पाठलाग मात्र अतिशय चांगल्या रीतीने बघायला मिळतोय तो अष्ना एंटरप्राइजेस संघाच्या माध्यमातून. गणेश यावेळेला मात्र फुलार लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह केले. चेंडू सरळ जातोय तो डीप मिडॉपला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एकच धाव आणि एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 40. 69 धावांचं लक्ष्य आहे, परंतु सकारात्मक सुरुवात बघायला मिळाली. पॉझिटिव्ह सुरुवात बघायला मिळाली धावसंख्येचा पाठलाग करताना. 4 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण फुल्लर लेनचा चेंडू होता सोडून दिला होता वाईट समजून, पण एक चांगला चेंडू आहे. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 40. आणि अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे, पण एक सुरुवात दमदार बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचण्यासाठी. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग. याला पुन्हा हेलिकॉप्टर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठ दुसरा चेंडू निर्धाव आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 40 आणि अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. या धावा होत आहेत की मात्र एक चांगली गोलंदाजी होते हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक निशांत पाटील. धन्यवाद गवळी सर. तर नक्की 2 षटकाचा आपण खेळ बघितला. 69 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस आपण पाहतोय अष्ना एंटरप्राइज या संघाची धावसंख्या फलकावर झाली आहे ती 1 धावा. आणखीन 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता असेल. तर नक्कीच आपण बघितलं सुरुवातीला आपण फलंदाज पाहतो लोकेश यानं अक्षरशः इम्प्रेस केलं. 29 धावांवर हा खेळाडू खेळतोय. 7 चेंडूमध्ये 29 धावा आपल्या टीमसाठी आतापर्यंत या खेळाडूने केलेत. लोकेश या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि एका बाजूला असे राज बावल्या यांनी देखील सुरुवातीचे काही चांगले फटके केले, परंतु तदनंतर गोलंदाज गणेश याने देखील चांगली गोलंदाजी केली. 2 निर्धाव चेंडू टाकले होते मागच्या षटकाचा आपण विचार केला तर मित्रांनो आपण पाहतात कोणगाव बिग बॅश लीग अप्रतिम असं आयोजन. तर लोकेश या खेळाडूला विनंती असेल मित्रात आपली ट्रॅक थोडा खाली घ्यायचा आहे, डिसिप्लिन क्रिकेट खेळायचं आहे. तर क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती जपली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील जोपासली जाते आणि या तिन्ही गोष्टी मित्रांनो एकत्र होतात ना त्यालाच क्रिकेट असे म्हणतात. आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय अफलातून मॅच. एका बाजूला आपण पाहतोय गुरुकृपा वॉरियर्स तर एका बाजूला अष्टा एंटरप्राइज. या 2 संघामध्ये येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावा. षटक क्रमांक 3 हेमंत कराले स्वतः कर्णधार असेल तर नक्कीच कुठेतरी संघ अडचणीत सापडला होता तेव्हा फलंदाजी मात्र चांगली केली आहे. आता यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय हा गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट लोकेश साडी. यावेळेस चांगला चेंडू होता परंतु तितक्याच चांगल्या
पद्धतीने चेंडू मात्र फेकून दिलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी लोकेशच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार फटका. DJ Solo. आई चांगला फटका आपण पाहतोय. अप्रतिम फटका लोकेशच्या बॅट मधून आलाय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 46 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना T4 टॅग तशाच प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न. खूप चांगली बॅटिंग. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर प्रथम यानं ब्रेक थ्रू मिळवून दिलं होतं, परंतु लोकेश या फलंदाजानं खूप चांगली बॅटिंग केले, आक्रमण केलं होतं. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फलंदाजानं अधिराज्य गाजवलं होतं, परंतु गणेश याने देखील थोडासा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु फलंदाजी करत असताना लोकेश हा फलंदाज मैदानावर अक्षरशः बरसताना दिसतोय. या मॅचचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, तुम्ही पाहतात कोणगाव बिग बॅश लीग. अप्रतिम असं आयोजन, असं सुसज्ज असं मैदान. प्रत्येक क्रीडा रसिकाला देखील वाटेल की या मैदानामध्ये आपण देखील खेळावं, इतकं अप्रतिम मैदान आपण पाहतोय. अतिशय सुंदर मैदान आपण पाहतोय मित्रांनो. पुन्हा एकदा हेमंत कराले आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. लोकेश साडी चेंडूपेच गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु यावेळेस मात्र लोकेश यानं ओळखलं होतं आणि चेंडू मात्र पुन्हा एकदा गेलाय सीमा रेषा पार. सुरेख फटका साधावा. करतोय अफलातून बॅटिंग करतोय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 52 धावा. अक्षरशः आग ओकतोय हा फलंदाज फलंदाजी करत असताना. आतापर्यंत या खेळाडूनं आपल्या टीमसाठी 41 धावांचं योगदान दिलंय. खूप चांगली बॅटिंग. तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये देखील पाहिलं लोकेशनं खूप जास्त इम्प्रेस केलं होतं. त्या मॅचमध्ये 49 धावांवर नाबाद राहिला होता. अर्धशतक मित्र म्हणून हुकलं होतं, परंतु या मॅचमध्ये खेळत असताना अक्षरशः इम्प्रेस केलंय. 41 धावांवर हा फलंदाज मात्र फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. तर हेमंत कराले आपण पाहतोय फलंदाजी करत असताना अक्षरशः इम्प्रेस केलं होतं. पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर 42 धावा त्या खेळाडूने केलं होतं, परंतु गोलंदाजी करत असताना या गोलंदाजावर बॅक टू बॅक 2 षटकार यावेळेस लोकेश या फलंदाजानं अप्रतिमरित्या आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून आले. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर क्रिकेट, अतिशय सुंदर अशी चांगली स्पर्धा. नव्या साजात नव्या ढंगामध्ये तुमच्या आमच्या भेटीला आलेली ही लीग कोणगाव बिग बॅश लीग मित्रांनो, प्रेक्षकांच्या अल्लोड गर्दीमध्ये हे देखील आपण पाहतोय. एक चांगला क्रिकेट, टेनिस क्रिकेट अतिशय सुंदर आपण पाहतोय. गेल्या अनेक वर्ष टेनिस क्रिकेटला खूप सारा ग्लॅमर्स देखील आलाय आणि तो ग्लॅमर्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सुसज्ज मैदान, अप्रतिम असं मैदान, या स्पर्धेचं आयोजन आणि GTCच्या लाईव्हच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील पाहतात. एक चांगला ग्लॅमर्स देखील मिळवून दिलाय या स्पर्धेच्या आपण विचार केला तर. पुन्हा एकदा गोलंदाज हेमंत कराले राईट ओव्हर द विकेट. स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी करतोय. थोडासा मागडा ठरलाय. 2 चेंडूमध्ये 2 षटकार देखील आलेत. आता मात्र कमबॅक करावं लागेल. नक्कीच आपण पाहतो सिली पॉइंटला शतरक्षक देखील आहेत. एकाग्रता फलंदाजाची भंग करण्यासाठी अशा प्रकारे फलंदाज लावला जातोय, परंतु यावेळेस आपण बघितलं ज्या पद्धतीने आतापर्यंत लोकेश या फलंदाजाने बॅटिंग केली आहे ना, अफलातून बॅटिंग, त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय या मॅचचा आपण विचार केला तर. हेमंत कराले पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. लोकेश साडी तर नक्की षटकारांची हॅट्रिक मारण्याची पूर्णपणे संधी यावेळेस लोकेश याला. उलटा चेंडू होता परंतु एलिमिनेशन झालं नाही. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रावरून शतरक्षकाला डीपवरून चेंडूची फेकी करेल, परंतु थोडासा फंबल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अतिशय सुंदररित्या कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. 2 धावेनं मात्र धावपलकावर धावा झालेत त्या 54 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर सुरू असताना अतिशय चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट लोकेशच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा संधी आल्या तेव्हा तेव्हा मोठे फटके, जेव्हा जेव्हा चेंडू मात्र चांगला गेलाय तेव्हा मात्र सन्मान देखील दिलाय या खेळाडूनं. या मॅचचा आपण विचार केला तर पुन्हा एकदा हेमंत आपल्या षटकाकडे पुढे चेंडू. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. यावेळेस मात्र लोकेश या फलंदाजाला मात्र परतावं लागेल या मॅचमध्ये.
यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सर. 54 धावा फलकावर झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 15 धावा. हेमंत कराले पुन्हा एकदा गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. सुरुवातीच्या हेमंतच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं, परंतु लोकेश सारख्या एक चांगल्या फलंदाज देखील बाद केलं. लोकेशने बाद होण्यापूर्वी आपल्या टीमसाठी एकंदरीत आपण पाहिलं 43 धावा आपल्या टीमसाठी केल्या होत्या या खेळाडूनं. पुन्हा एकदा हेमंत कराले आपल्या षटकारी पुढील चेंडू. समोर असेल राज बावल्या जो सुरुवातीला आलाय. चांगला फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण बघितला. एक षटकार देखील मारला होता खेळाडूनं. तो फलंदाज मात्र आता मैदानाच्या आतमध्ये. हेमंत पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय. डीप मधून आपण पाहतोय वाईड लॉंग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची फेकी करे. दुसरी धाव घेण्याची संधी आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसलाय अश्ना एंटरप्राइज संघाला या मॅच मध्ये. यावेळेस आपण बघितलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालंय. चेंडूची फेकी देखील केली आणि फलंदाज मात्र धावबाद झालाय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट मध्ये कमी राहिला होता. फलंदाज आपण पाहतोय संजू आणि धावचीच्या स्वरूपात मित्र डायमंड डकचा शिकार झालाय हा फलंदाज या मॅचचा आपण विचार केला तर. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता अश्ना एंटरप्राइज संघाला या मॅच मध्ये. तर नक्कीच अतिशय महत्वपूर्ण षटक होता हेमंत कराळे जो स्वतः कर्णधार आहे. गोलंदाजी करत असताना सुरुवातीला महागडा ठरलाय, परंतु आता चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय बाळा हा आलाय. पुन्हा एकदा हेमंत आपल्या षटकारी पुढील चेंडू. राज बावल्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट. खूप चांगली फलंदाजी केली, परंतु गोलंदाजी करत असताना कुठेतरी महागडा ठरला होता. परंतु आता मात्र कमबॅक करून दिले आपल्या टीमसाठी. अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल या षटकातील. एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. बिग बॅश लीग कोणगाव यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं आयोजन. या स्पर्धेतील शेवटचा दिवस. हेमंत पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू. चेंडपेच गतीमध्ये परिवर्तन, परंतु दिशा भरकटल्या. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील अवंतरच्या स्वरूपात. आणखीन एका धावेची भर पडेल. धावफलकावर धावा झाल्या 56 धावा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावा. कुठेतरी आपण बघितलं सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जास्त धावा आल्या होत्या. कुठेतरी अडचणीमध्ये सापडला होता, परंतु हेमंत यानं थोडंसं कमबॅक देखील करून दिलं होतं. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. लॉंगन क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं फलकावर धावा झाले त्या मात्र 57 धावा. येस, आम्ही वळतोय ते आमच्या मान्यवर कक्षामध्ये. जे मान्यवर आलेले त्यांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या सर्वप्रथम ग्रामपंचायत कोणच्या विद्यमान उपसरपंच सन्मान्य सौ कृतिकाताई प्रमोद पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. एकता मेजर प्रशांत मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. कृतिकाताई प्रमोद पाटील हे विद्यमान उपसरपंच आहेत. त्यानंतर प्रमोदजी पाटील एक युवा नेते. यस, प्रमोदजी पाटील एक युवा डॅसिंग नेते. यांचं स्वागत आणि सन्मान एकता मेजर प्रशांत मात्रे आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर विनोद पाटील सर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विनोद पाटील यांचं वैशिष्ट्य असं की ते स्वतः प्रवक्ते आहेत आणि अतिशय खूप जनरल नॉलेज आपण जर घेतलं कुठल्याही क्षेत्रात ते सखोलरित्या भाष्य करू शकतात. विनोद पाटील सर यांचं खूप खूप आभार. त्यानंतर आलोक म्हात्रे मित्र चषकाचे शिल्पकार प्रणेते आलोक म्हात्रे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे. जवळपास सलग 4 ते 5 वर्षे मित्रा चषक हे भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन त्यांनी या मैदानावरच केलं होतं.
6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. वळूया आपण क्रिकेटकडे. तर नक्की 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता असेल अशा एंटरप्राइज संघाला या मॅच मध्ये. परंतु षटक क्रमांक 4 टाकत असताना कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल गुरुकृपा वॉरियर्स संघाला या मॅच मध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर. नक्कीच तुम्हाला विनंती असेल मित्रांनो, शतरक्षण लावून घ्यायचं आहे, जास्त वेळ दौडू नका. आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस असेल तर वेळेचं नियोजन करा, प्लीज कोऑपरेट करा या मॅचसाठी. दरम्यान षटक क्रमांक 4 घेऊन आले गोलंदाज आयान असेल आणि समोर राज बावल्या. आतापर्यंत राज मैदानामध्ये चांगला टिकून आहे, चांगली भागीदारी देखील केली होती आपण बघितली लोकेशच्या सोबत. परंतु यावेळेस मात्र बाळा हा मैदानामध्ये आहे आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. एक चांगला क्रिकेट मित्रांनो आपण अनुभवते. सकाळच्या सत्रामध्ये सुरू असणारा सामना एका बाजूला आष्ना एंटरप्राइज विरुद्ध गुरुकृपा वॉरियर्स या दोन टीम मध्ये एक चांगली लढत आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. षटक क्रमांक 4 घेऊन आला यावेळेस गोलंदाज राईट अप ओव्हर द विकेट आयन हा गोलंदाज आणि समोर असेल उजव्या हाताचा फलंदाज राज बावल्या. तर नक्कीच आपण पाहतोय भिवंडी टेनिस क्रिकेटचा विचार केला तर राज बावल्या एक चांगला खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि एका बाजूला आयन हा गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राईट अप ओव्हर द विकेट. आयांचा हा चेंडू फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूला सरळ फेकून दिलाय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 6 धावांचा आडी सुरेख फटका राजबावल्याच्या बॅट मधून आलाय. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 63 धावा. तर नक्कीच फुलटा चेंडू होता, अप्रतिम फटका आपण पाहिला राजबावल्याच्या बॅटमधून. आयान मात्र चुकी करतोय. पहिला चेंडू अतिशय खराब फेकलाय आणि त्याचा भरपूर समाचार राज बावल्या या फलंदाजानं मात्र या मॅच मध्ये घेतलाय. आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय. असं वाटलं होतं की 69 धावांचं आव्हान खूप मोठं असेल, परंतु सुरुवातीला लोकेशच्या ज्या फलंदाजानं जी कामगिरी केली अफलातून बॅटिंग, तदनंतर राज बावल्या मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. एक चांगली कामगिरी होताना पाहतोय आपण. अष्टा एंटरप्राइज टीमचा आपण विचार केला तर एका बाजूला षटक क्रमांक पहिलं टाकत असताना प्रथम हा थोडा मागला ठरला होता. पहिल्या षटकामध्ये 25 धावा. तदनंतर षटक क्रमांक दुसरं टाकत असताना गणेशानं मात्र कमबॅक करून येण्याचा प्रयत्न केला होता आणि 15 धावा खर्च केल्यात. परंतु षटक क्रमांक तिसरं टाकत असताना हेमंत याच्या गोलंदाजीवर सुरुवातीला आक्रमण झालं, परंतु तदनंतर चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. परंतु फलकावर धावा त्यांनी 17 धावा दिल्या होत्या. परंतु 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना अयन याच्या पहिल्या चेंडूवर राजबावल्याच्या बॅटमधून एक चांगला फटका देखील आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं कोणगाव बिग बॅश लीग मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण ही जी स्पर्धा पाहतात अप्रतिम अशी स्पर्धा, हे खूप चांगलं आयोजन केलं. एक सुसज्ज असं मैदान भिवंडी परिसरातील मी तर म्हणेन अव्वल दर्जाचं मैदान आपण पाहत आहेत. खूप चांगला स्टँड देखील आहेत. खूप चांगलं आयोजन देखील केलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. आयान पुन्हा एकदा आपल्या षटकाडी पुढे चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. समोर असेल राज बावले हा फलंदाज. आयांचा चेंडू फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅक टू बॅक अँड राज बावल्याच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त फटका. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार 6 धावांसाठी आणि या 6 धावेनं अष्टा एंटरप्राइज संघ या मॅच मध्ये मात्र विजय संपादन करतोय. होतो या नावाचा जय जयकार रुबाब दादाचा.
यांनी तुफानी खेळ केले आहेत. 43 गेली, त्यामुळे तब्बल 4 षटकार मारले, 3 चौकार मारले. लोकेश आपण यायचंय लगेचच आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सिद्धिविनायक संघ कर्णधार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. येस, निवा पाटील आणि अष्टा एंटरप्राइजेस संघाचं अभिनंदन केलेलं आहे. जे अमित छत्रे सुद्धा आलेले आहेत मान्यवर कक्षामध्ये. चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारे आमचे अमित छत्रे, आणि त्यांना बघितल्यानंतर सुद्धा एक उत्साह निर्माण होत असतो. आमचे राजेजी कराळे आहेत क्रीडा समितीचे उपाध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते मॅनचा पुरस्कार देण्यात येईल. येस लोकेश याने 43 धावांची तुफानी खेळी केली, तब्बल 4 षटकार आणि 4 चौकार लगावले आणि हाय स्कोरिंग सामन्याचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला व त्याप्रमाणे केला आणि संघाला विजय मिळवून दिला. बाकीचं काम राज बावडे यांनी केलं होतं स्लॉग ओव्हरमध्ये, पण मग सुरुवात लोकेश यांनी करून दिली होती. मॅन ऑफ द मॅच लोकेश, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच.